आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार सतीश चव्हाण आहेत. खरं तर अजितदादांचे खास विश्वासू सतीश चव्हाण यांना मराठवाड्यात ओळखलं जातं आणि खरं तर मोठा दुःखाचा डोंगर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा एकंदरीत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस परिवारावर कोसळलेला आहे. तुम्हालाही दुःख झालेलं आहे. कसे तुम्ही वेदना आता व्यक्त करता? आता व्यक्त करायला सुद्धा शब्द नाहीत, शब्द सगळे थिजलेलेच आहेत. परंतु महाराष्ट्राने न बघितलेला सगळ्यात चांगला मुख्यमंत्री असं ज्याचं वर्णन करता येईल, कठोर, शिस्तप्रिय, वक्तशीरपणा हे गुण तर होतेच, परंतु कार्यकर्त्यांना आपलेपणे वागवण्याची आणि सांभाळण्याची ताकद त्या माणसामध्ये होती. एवढंच मी सांगेन. खरं तर दादांकडे राज्याची मोठी जबाबदारी होती, उपमुख्यमंत्री ते होते. आता कुठेतरी सुनेत्रा पवार यांच्याकडे ते पद गेलं पाहिजे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असे कोणी उत्सुक आहेत का की ती जबाबदारी ते पेलवतील किंवा सांभाळतील? असं आहे की राष्ट्रवादी पक्षामध्ये कुणी उत्सुक आहे हा प्रश्नच गैरलागू आहे. पवार कुटुंबियाशिवाय राष्ट्रवादीचं कोणी नेतृत्व करू शकेल ही शंका सुद्धा मनात येत नाही. परंतु त्याच वेळेस सुनेत्रा वहिनी जर का तयार असतील, परंतु शेवटी हा निर्णय पवार कुटुंबाने घ्यायचा आहे. पवार कुटुंबाशिवाय राष्ट्रवादी हे सुद्धा शक्य नाही, हे मी तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट अशी की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहेत, त्या महापालिकेत जिल्हा परिषदला एकत्र येण्याची चर्चा चालली होती. आता त्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का? नाही, आता शेवटी असं आहे की इतका प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पवार कुटुंबाने एकत्र राहिलं पाहिजे हे प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला वाटते. निश्चितच नजीकच्याच काळात आदरणीय पवारसाहेब सगळ्यांना एकत्र आणतील अशी अपेक्षा सगळ्यांनाच आहे. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब करतील का? कार्यकर्त्यांची इच्छा आहे. निश्चितच सकारात्मक प्रतिसाद पवार कुटुंबीय देतील अशी मला आशा आहे. दुसरी गोष्ट अशी की जरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शरद पवार साहेब तर नव्हते, परंतु कुठेतरी दोन्ही काँग्रेस एकत्र आले, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर शरद पवार एनडीएमध्ये सामील होतील का? त्यांना मान्य होईल का हे सर्व? असं आहे, मी फार लहान कार्यकर्ता आहे अशा प्रश्नांची उत्तरं द्यायला. परंतु पवार कुटुंबीय जो निर्णय घेतील पवार साहेबांच्या आशीर्वादानं, तो निर्णय सगळ्यांनाच मान्य राहील. नक्कीच. हे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण. कॅमेरामॅन अमित ताडेसह संजय सरवदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.